नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 11 जुलै रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबईकडून आरटीई बाबत जी काही याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरचा निकाल येणे अपेक्षित होतं, परंतु आजपर्यंत या याचिकेवरचा कसल्याही प्रकारचा निकाल आपल्याला पोर्टलवर पाहायला मिळालेला नाहीये। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याच पालकांना सांगितलं होतं की विनंती केली होती की आपण या आरटीईचा नाद सोडून द्या किंवा आरटीईच्या ज्या काय आपण वाट पाहताय हे थोडं कमी करा, आपल्या पाल्याचं नुकसान आपण करू नका। याबाबत मी सांगितलं होतं, कारण कोर्टात मॅटर गेलंय म्हणलं की आपल्या न्याय व्यवस्थेचा असो किंवा शासकीय कामकाजाचा विषय असो, आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे की हे किती फास्ट मध्ये प्रक्रिया किंवा किती फास्ट मध्ये निकाल दिला जातो हे आपल्याला पहिल्यापासून माहित आहे। कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जर उद्या परत आणखी जर कोर्टाने तारीख दिली तर काय करायचं ह्याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला मागचा व्हिडिओ येतो, एकदा व्हिडिओ पाहून घ्या, ज्यांनी पाहिलं नसेल ते पहा। आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे असे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील। आता आरटीईचा विषय बऱ्याच पालकांचा विषय, त्या पालकांनी आपल्या पाल्याचे ऍडमिशनच केले नाहीत। आता ऍडमिशन केले नाहीत, जरी केले नसतील तर आता तरी करा, कारण आता जी पुढची याचिका आहे, जी काय याचिकेवरची सुनावणी आहे, नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी आहे, ती मला वाटतं काहीतरी समथिंग 28 ऑगस्ट, म्हणजे आणखी जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी घेणार आहे ती। मग एवढे दिवस या निकालाला आणि या प्रशासनाच्या कामकाजाला, आता यात आणखी एक प्लस मुद्दा होता, जर शासनाकडे अर्ज प्रक्रिया शासनाने करून घेतलेली आहे तर शासन यावर डायरेक्ट लॉटरी पद्धतीने सिलेक्शन पद्धत देऊ शकतं आणि ह्यांचा जे का कोर्टाचा विषय आहे ते थोडं लांबू शकतं, किंवा ज्या दिवशी निकाल येईल त्या दिवशी यावर काय जी प्रक्रिया असेल ती करता येईल अशा पद्धतीने शासन करू शकतं। परंतु आरटीईच्या पोर्टलवरही निकाल जाहीर केला जात नाही आणि कोर्टाचाही निकाल जाहीर होत नाही, याचिकेवरची जी काय सुनावणी आहे तीही क्लिअर होत नाही। त्यामुळे पालकांच्या मनात भरपूर प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे। तर आपल्याला विनंती आहे की आपल्या पाल्याचं जर आपण ऍडमिशन केलं नसेल तर ऍडमिशन करून घ्या। आणि मी तुम्हाला आणखी पोर्टलवर पण जाऊन दाखवतो, मी मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलं होतं की जे काय याचिकेवरची निकाल सुनावणी असते ती कशी पाहायची असते। तर हे जे काय मुंबई हायकोर्टाचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर जर आलात तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या जेवढ्या काही याचिका आजपर्यंतच्या आहेत त्या 1965 पासूनच्या ज्या काही याचिका आहेत त्या सगळ्या याचिका क्रमांकानुसार ते आपल्या 2024 मध्ये सुद्धा याचिका आहेत, काही त्यात की 12/4/2024च्या ज्यांचा निकाल लागला किंवा ज्यांच्यावर काहीतरी सुनावणी झाली ती त्या सुनावणीमध्ये काय अपडेट देण्यात आलं याबद्दलची माहिती या ठिकाणी दिली जाते। आता आपण या ठिकाणी सर्च करतोय, जे की आपल्याला आरटीईने याचिका क्रमांक दिलेला आहे काय 14/887। आपण मागच्या वेळेस पण हा चेक केला होता, 14/887 या ठिकाणी अवेलेबलच नाहीये, म्हणजे यावर आणखी कसल्याही प्रकारची सुनावणी झालेली नाही, हे तर कन्फर्म आहे। मग आता सुनावणी झाली नाही, नेमकं पालकांनी, मी मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला विनंती केली होती की याचा नाद सोडून द्या आता आरटीईचा ज्यावेळेस येईल, ज्यावेळेस आपला नंबर लागेल त्यावेळेस पाहून घेऊ, परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका। त्यामुळे आता आणखी 1 महिना वाट पाहण्यापेक्षा सध्याच ऍडमिशन करून घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे आणखी या आरटीईच्या प्रतीक्षेत आहेत, आरटीईच्या निकाल लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत, कोर्टाची वाट बघताय किंवा आरटीई पोर्टलवर जाऊन चेक करताय, त्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, जरी आणखी काही आरटीई बाबत नवीन अपडेट आलं तर तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। चला, धन्यवाद।